सेम मेथड जी आपण मगाशी केली, फक्त फरक काय आहे, मगाशी ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल होता, आता ॲक्यूट अँगल ट्रँगल आहे, सॉरी राईट अँगल ट्रँगल आहे, एवढाच फरक आहे. मगाशी पण मीडियन काढले होते, सेंट्रॉइड मार्क केला होता, आता पण तेच करायचं आहे. तो पूर्ण प्रोसेस सेम. तर समजा तुम्हाला मगाशी नाही समजलं असेल महाराज, तर थोडं आता यावेळेस नीट लक्ष द्या, म्हणजे आता क्लिअर होऊन जाईल गोष्टी तुमच्या. हा तुमचा राईट अँगल ट्रँगल काढला तुम्ही. कोणत्या पण मीडियन जेव्हा आपण काढतो, मीडियन कोणाला म्हणतो आपण, एखाद्या साईडचा मिड पॉईंट शोधतो. तो मिड पॉईंट शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, त्याचे जे दोन एंड पॉईंट असतात सेगमेंटचे, त्या एंड पॉईंटवरून त्या सेगमेंटच्या दोन्ही साईडला आर्क मारतात. अंतर घ्यायचं अर्ध्यापेक्षा किती पण जास्ती. या पॉईंट आणि या पॉईंटवरून ह्याच्या दोन्ही साईडला जेव्हा आपण आर्क मारू आणि ते जे आर्क जिथे कटतील एक दुसऱ्याला, त्या पॉईंटला आपण जेव्हा जोडतो तर तो बरोबर मिड पॉईंटमधून जातो. मी थोड्या वेळ पहिले पण तुम्हाला सांगितलं होतं, हे आर्क जिथे एक दुसऱ्याला कटतात त्यांना जोडायचं आहे. असं नाही करायचं आहे की इथून गेली पाहिजे ही लाईन वगैरे, असं कधीच नाही म्हटलं. हा मिड पॉईंट जेव्हा भेटेल तेव्हा तो त्याला आपल्याला या पॉईंटसोबत जोडायचा आहे, समोरच्या व्हर्टेक्ससोबत. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, मिड पॉईंट काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण काढत असतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो समजा तुम्हाला ए बीचा काढायचा आहे, तर तुम्ही काय कराल, ए आणि बी वरून त्याच्या दोन्ही साईडला आर्क माराल मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन. आणि जेव्हा तुम्ही तसे आर्क माराल त्यावेळेस तुमचा जे आर्क्स कटतील ते जेव्हा तुम्ही जोडाल ते बरोबर असा तुमचा मिड पॉईंट तुम्हाला मिळेल. दोन इक्वल पार्ट अंदाजे तुम्हाला लक्षात येईल की हो इक्वल इक्वल दिसतात आहे म्हणून. हे आर्क जेव्हा कटतील, जिथे कटतील तुमचे आर्क त्या पॉईंटला जोडायचं आहे, भलतीकडे कुठेही जोडायचं नाही आहे, नाही तर आर्क मारून फायदाच नाही. ठीक आहे. सो हे आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. आता आपल्याला समजा याचा काढायचा आहे ना, या सेगमेंटचा मिड पॉईंट. मी हा एक मिड पॉईंट शोधला आहे, त्याला मी याच्यासोबत जोडून टाकतो पहिले, म्हणजे आपला एक मीडियन तयार होऊन जाईल. हा मिड पॉईंट भेटला, मी याला जोडून टाकलं, याला नाव देऊन देतो. असं त्यांनी ऑलरेडी XYZ नाव दिलेलं आहे. सो आपल्याला आपल्या मनाने नाही घेता येणार. XYZ घेतलं नाव, याला घेऊन घेतला पॉईंटला मी आता A. सो ZA इज अ मीडियन ऑन विच सेगमेंट, करेक्ट, ZA इज मीडियन ऑन सेगमेंट XY. ठीक. आता मला याचा मिड पॉईंट पाहिजे, तर मी काय करील, Y आणि Z वरून आर्क मारील अर्ध्यापेक्षा जास्ती अंतर घेऊन वरती आणि खालती. सो ते जे आर्क जिथे कटतील त्या आर्क्सला मी जेव्हा जोडील पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मी ज्यावेळेस जोडील तर बरोबर असा अँगल पण 90चा बनेल, दोन इक्वल इक्वल पार्ट पण तुमचे दिसतील. हा मिड पॉईंट भेटला आपल्याला. आता हा आपण समोरच्या व्हर्टेक्सला जोडू. सो मी समोरच्या व्हर्टेक्सला जोडतो. मी समजा याला नाव दिलं B. सो एक मीडियन माझा बनला आता XB. XB इज मीडियन ऑन XB इज अ मीडियन ऑन सेगमेंट YZ. करेक्ट. आता मला याचा मिड पॉईंट पाहिजे. सेम X आणि Z वरून आर्क मारायचे इकडे आणि इकडे, आणि ते जिथे कटतील त्यांना आपल्याला जेव्हा आपण असे आर्क मारतो, कुठून मारतो, X आणि Z. डिस्टन्स किती घेतो, मोर दॅन हाफ. एक आर्क इकडे, एक आर्क इकडे. ते आर्क जिथे कटतात त्या पॉईंट्सला जोडायचं. हा जो पॉईंट असतो हा भेटला मिड पॉईंट. त्या मिड पॉईंटला समोरच्या व्हर्टेक्ससोबत जोडलं की आपल्याला भेटतो मीडियन. हा भेटला मीडियन. हे तिन्ही मीडियन जिथे कटले तो भेटला पॉईंट आपला सेंट्रॉइड.
सो आपला जी झाला सेंट्रॉइड आणि या मीडियनचं नाव काय झालं वाय सी इज अ मीडियन ऑन एक्झेड. छान. डाऊट?